यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अल्डिहाइड केटोनच्या 5व्या एपिसोडमध्ये आतापर्यंत आपण अल्डिहाइड आणि केटोनच्या प्रिपरेशन घेतल्या. आता प्रॉपर्टीजकडे जायचं आहे, म्हणजे अल्डिहाइड केटोनच्या इतर पदार्थांसोबत होणाऱ्या रिॲक्शनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याला काय म्हणायचं? प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजचा विचार अगोदर न करता शेवटी करू आपण. त्यावर फारसे प्रश्न विचारले जात नाही. प्रश्न दोनच गोष्टीवर, प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीजवर जास्तीत जास्त विचारण्यात येतात. थेरॉटिकल पार्ट या ऑर्गॅनिकमध्ये फार कमी असतो. तर त्यामुळे रिॲक्शन आणि ते पाठांतर शक्यतो सिरियलीच पाठ करणे, वारंवार लिहून पाहत चला म्हणजे ते आठवतात. तुम्ही जर म्हटलं वेळेवर अभ्यास करतो तर ते आठवणार नाही. म्हणून त्याला नेहमी रिव्हिजन देत राहायचं. आता प्रॉपर्टीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हेडिंगमध्ये आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज घेणार आहोत. जसं पहिलं हेडिंग आहे आपलं ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. याच्यामध्ये 4 रिॲक्शन घ्यायच्या आहेत. मग ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड केटोन, मग रिडक्शन ऑफ अल्डिहाइड केटोन, मग टेस्ट फॉर अल्डिहाइड केटोन, त्यानंतर कंडेन्सेशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड केटोन, हॅलो फॉर्म रिॲक्शन, असे वेगवेगळे हेडिंग आहेत. आणि यामध्ये बऱ्याच रिॲक्शन्स आहेत. म्हणजे सर्वात जास्त रिॲक्शन ऑर्गॅनिकच्या मध्ये याच प्रकरणात आहे. आणि पण ते सिरियली पाठ केल्या तर फार सोपं आहे, असं फार अवघड म्हणून काही नाही. मग पहिला प्रकार घ्यायचा आहे आपल्याला ॲडिशन रिॲक्शन. डबल बॉन्ड आहे अल्डिहाइड केटोनमध्ये, तो ब्रेक होऊन तिथे काही रिएजंट ॲड होतात. एक टेक्निक जर समजलं तर रिॲक्शन्स फारच सोप्या आहेत ह्या. ठीक आहे. पहिल्या रिॲक्शनला ए पार्ट म्हणतो मी. याला नाव देऊ आपण ॲडिशन रिॲक्शन. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ C डबल बॉन्ड O इन अल्डिहाइड अँड केटोन दे शोज ॲडिशन रिॲक्शन्स. ॲडिशन रिॲक्शन्स याचा जर विचार केला तर याला न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स असं म्हणतात. न्यूक्लिओफाईलच्या अटॅकमुळे घडून येणाऱ्या रिॲक्शन, थोडक्यात न्यूक्लिओफिलिक ॲडिशन म्हटलं तरी चालेल. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. अगोदर रिॲक्शन समजून घ्या, शिकून घ्या. मग असंच का घडलं त्याचा विचार नंतर करू आपण. फार सोपा आहे तो प्रकार. मग पहिला प्रकार आपल्याला घ्यायचा आहे आता ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. याच्यामध्ये 4 हेडिंगमध्ये किंवा 4 रिॲक्शन घ्यायच्या आहेत आपल्याला. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, ॲडिशन ऑफ अल्कोहोल म्हणजे ROH, आणि ॲडिशन ऑफ ग्रिग्नर्ड रिएजंट म्हणजे RMgX. ग्रिग्नर्ड रिएजंट RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. तर ह्या 4 ॲडिशन रिॲक्शनचा विचार करायचा आहे. अल्डिहाइड केटोनची इथे कशी रिॲक्शन होईल, इथे काय होईल, इथे काय होईल आणि इथे काय होईल. ही रिॲक्शन झालेली आहे आपली ऑलरेडी अल्कोहोल प्रकरणात. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये इथे थोडक्यात सांगेल, पण या 3 मात्र इथे नवीन आहेत. रिॲक्शन फारच सोपे आहेत. पहिला प्रकार घेऊया आपण आता ॲडिशन रिॲक्शन्स. कोणता आहे हेडिंग? न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. पहिली रिॲक्शन पाहूया आता ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ठीक आहे. पहिली रिॲक्शन अल्डिहाइड मध्ये काय होतं? अल्डिहाइड. आणि केटोन मध्ये काय होतं? एक वाक्य सांगतोय फक्त. रिॲक्शन्स फारच सोप्या आहेत या. व्हेन अल्डिहाइड ऑर केटोन्स आर ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड then here corresponding cyanohydrin compounds are formed. अतिशय महत्वाचा शब्द आला. काय? करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन कंपाऊंड्स. जे प्रॉडक्ट तयार होतात त्याला काय म्हणणार तुम्ही आता? सायनोहायड्रिन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. बघा पुन्हा एकाच वाक्यात. अल्डिहाइड ऑर केटोन व्हेन ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड देन हिअर करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. अल्डिहाइड पासून अल्डिहाइड सायनोहायड्रिन आणि केटोन पासून केटोन सायनोहायड्रिन तयार होतात. मग आता आपण जनरल रिॲक्शन पाहूया. अल्डिहाइड म्हणजे कोण? RCHO. कोणाची रिॲक्शन करायची आहे? हायड्रोजन सायनाइडची. चालेल. हा आहे ऍक्च्युअली H+ आणि Cn-. ठीक आहे. आता कोण तयार होतं पहा.
हे जे आहे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इथे निगेटिव्ह, इथे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इथे दिसून येत असतो, म्हणून हा निगेटिव्हली चार्ज बनतो, हा पॉझिटिव्हली चार्ज बनतो. मग आता पहा बरं ऍडिशन कशी होईल. निगेटिव्हवर कोण येईल? पॉझिटिव्ह येईल, म्हणजे हायड्रोजन इथे जोडा आणि कार्बनला कोण जोडल्या जाईल? Cn. बरोबर आहे. पुन्हा लक्षात घ्या की H+Cn- ऍसिड आहे हे H+Cn- आणि इथे इलेक्ट्रोमेरिक इफेक्टमुळे काय होत असतं की ऑक्सिजनवर थोडा निगेटिव्ह, कार्बनवर थोडा पॉझिटिव्ह चार्ज. मग काय होतं इथे की हायड्रोजन कुठे येईल आता? ऑक्सिजनवर, आणि हा Cn कुठे जाईल? कार्बनवर. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किंवा हा गोंधळ होतो बऱ्याच वेळेला, पाठांतरामध्ये फार सोपं जातं. आता एकच वाक्य लक्षात ठेवायचं तुम्ही. पहा, हा RCl ऍडिशन रिॲक्शन इथे पहिल्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी, तिथेही सांगतो, सारखंच आहे जवळजवळ. तर ऑक्सिजनवर कोण जोडायचं ठरलं? हा हायड्रोजन. जे शिल्लक राहिलं ते कार्बनला जोडून द्यायचं. झाला कंपाऊंड तयार, झाली ऍडिशन रिॲक्शन. नावातच आहे ऍडिशन, झाली ऍडिशन हायड्रोजन सायनाइडची. आता या कंपाऊंडला काय म्हणायचं ठरलं? सायनोहायड्रिन. कोणापासून तयार झाला? अल्डिहाइड पासून. म्हणून याला म्हणूया आपण अल्डिहाइड सायनोहायड्रिन. अल्डिहाइड सायनोहायड्रिन इज फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल द्यायचं असेल तर पहा बरं मग. व्हेन ऍसिटाल्डिहाइड, एक उदाहरण पुरे आपल्याला. ऍसिटाल्डिहाइड व्हेन इट इज treated with hydrogen cyanide, then acetaldehyde cyanohydrin is formed. कशी करायची ऍडिशन रिॲक्शन? अल्डिहाइड किंवा केटोन मध्ये अशीच रिॲक्शन होणार. ऑक्सिजनवर कोण जोडायचं? हायड्रोजन. जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो कार्बनवर जोडून द्या. हायड्रोजन ऑक्सिजनला जोडायचा, शिल्लक राहिलेला पार्ट कार्बनला जोडायचा. तेच केलं मी इथे. हायड्रोजन ऑक्सिजनला दिला, शिल्लक राहिलेला Cn कार्बनला जोडून दिला. आता हे ऍसिटाल्डिहाइड पासून तयार झालं, म्हणून याला म्हणायचं ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. A similar reaction also takes place with ketone. केटोन सोबत अशीच रिॲक्शन होते आहे. पहा बरं मग कशी होईल आता बघा. अल्डिहाइड माहिती झालं, केटोन सोबत. पुन्हा एकदा लिहितो म्हणजे तुमच्या मेकॅनिझम लक्षात येईल किंवा रिॲक्शन कशी होते हे लक्षात येईल. ठीक आहे. केटोन वर कशी रिॲक्शन होईल आता? ए अल्डिहाइड बी केटोन म्हणतो मी, चालेल. केटोन वर रिॲक्शन, केटोन R' डबल बॉन्ड O. केटोन व्हेन इट इज ट्रीटेड विथ hydrogen cyanide, then corresponding cyanohydrin compounds are formed. त्याच पद्धतीनं ऍडिशन करून टाका. बघा, ऑक्सिजनवर हायड्रोजन जोडायचा, जोडला. ऑक्सिजनला हायड्रोजन, शिल्लक राहिला Cn, तो इथे लिहून टाकला. याला काय म्हणायचं? सायनोहायड्रिन. कोणापासून तयार झाला? केटोन पासून. म्हणून याचं नाव केटोन सायनोहायड्रिन इज फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल ऍसिटोन घ्या, एक उदाहरण पुरे आहे आपल्याला. व्हेन ऍसिटोन ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड, देन ऍसिटोन सायनोहायड्रिन इज फॉर्म्ड. ऑक्सिजनला हायड्रोजन जोडा, जे शिल्लक राहिलं Cn ते कार्बनला जोडून द्या. झाली रिॲक्शन आपली. पहिली ऍडिशन. दुसरी अशीच आहे, तिसरी जवळजवळ तशीच आहे. पाहूया आपण. मग आता पहिली प्रॉपर्टी संपली. ऍडिशन रिॲक्शन कशी होते हायड्रोजन सायनाइडची? व्हेन अल्डिहाइड ऑर केटोन इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड, देन करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन कंपाउंड्स आर फॉर्म्ड. अल्डिहाइड गिव्स अल्डिहाइड सायनोहायड्रिन अँड केटोन गिव्स केटोन सायनोहायड्रिन. ऍसिटाल्डिहाइड असेल तर ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन, ऍसिटोन असेल तर ऍसिटोन सायनोहायड्रिन, याला नाव द्यायचं. ठीक आहे. ही झाली पहिली आपली ऍडिशन रिॲक्शन. आता दुसऱ्या रिॲक्शन कडे जाऊया. अशीच आहे, सेम बिलकुल याच नियमाप्रमाणे चालणार आपण. सोडियम बाय सल्फाइडची रिॲक्शन. काय नाव कंपाऊंडचं?
सोडियम बाय सल्फाइट. व्हेन अल्डिहाइड ऑर केटोन, इथे जसं एक वाक्य तसंच इथे एक वाक्य. When aldehyde or ketones are treated with cold and saturated solution of sodium bisulfite. Cold and saturated म्हणजे मॅक्झिमम सॉल्युबिलिटी असलेलं, त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ विरघळत नाही, म्हणजे हायएस्ट कॉन्सन्ट्रेशन त्याचं थोडक्यात. When aldehyde or ketone is treated with cold and saturated solution of sodium bisulfite, then corresponding sodium bisulfite compounds are formed which are crystalline in nature. इथे जे प्रॉडक्ट तयार होतात त्याचे क्रिस्टल तयार होतात, म्हणून क्रिस्टलाइन प्रॉडक्ट्स आर फॉर्म्ड. आणि जे पदार्थ तयार होतात, जसं मी इथे काय म्हटलं होतं, करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन, इथे काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग सोडियम बायसल्फाइट कंपाउंड्स आर फॉर्म्ड. अल्डिहाइड गिव्स अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइट अँड केटोन गिव्स केटोन बायसल्फाइट. ठीक आहे. मग आता रिॲक्शन बघा, फार सोपी आहे. अगोदर अल्डिहाइड RCHO. When aldehyde is treated with cold and saturated solution of sodium bisulfite, cold and saturated sodium bisulfite, then corresponding bisulfite compounds are formed. That is, आता इथे ऍडिशन करायचे आपल्याला, पुन्हा तोच नियम. ऑक्सिजनवर हायड्रोजन जोडायचा, जसा इथे जोडला होता तसा. हा बॉन्ड ब्रेक झाला, मग ऑक्सिजनवर कोण, हायड्रोजन. आता जे शिल्लक राहिलं ती इथे लिहा. आता काय शिल्लक राहिलं, H निघून गेल्यावर NaSO3. सोडियमची व्हॅलन्सी एकच आहे, इथे लिहिला तर 2-2 दिसेल. मग हा हायड्रोजन जिथे रिकामा झाला तो SO3 आणि मग Na लिहायचं, बरोबर आहे. कारण इथे जागा रिकामी झाली, इथून लिंक कोण तयार करतं कार्बन सोबत, हा सल्फर, मग SO3 Na असं लिहायचं. मग काय नाव झालं पहा बरं याचं, अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइट. काय म्हणायचं याला, अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइट इज फॉर्म्ड. क्रिस्टलाइन कंपाउंड्स आर फॉर्म. बस ही एक रिॲक्शन लक्षात ठेवा, झाला प्रश्न सुटला. फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊया CH3 म्हणजे कोण, acetaldehyde. When acetaldehyde is treated with cold and saturated solution of sodium bisulfite, then we get कोण मिळाला, द्या इथेच ये, acetaldehyde sodium bisulfite is formed. ठीक आहे, acetaldehyde sodium bisulfite is formed. A similar reaction also takes place with ketone. आणि केटोन सोबतही अशीच रिॲक्शन होते. पुन्हा लिहून दाखवतो. केटोन R dash C double bond O plus cold and saturated solution of sodium bisulfite. कोल्ड अँड सॅच्युरेटेड. जर समजा तुम्हाला असं लिहिताना अवघड जात असेल तर असे रिॲक्शन दिल्या तरी चालतात. मग रिॲक्शन, ऍडिशन रिॲक्शन, R डॅश, एक बॉन्ड ब्रेक झाला ऍडिशन साठी, हा ऑक्सिजन, ऑक्सिजनवर कोण जोडायचं ठरलं आपल्याला ऍडिशन रिॲक्शन मध्ये, हा H, आणि जे शिल्लक राहिलं ते कार्बनला जोडा, SO3 Na. याला म्हणायचं केटोन सोडियम बाय सल्फाइड. केटोन सोडियम बाय सल्फाइड इज फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल द्यायचं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. व्हेन ऍसिटोन, प्रोपॅनोन, डायमिथिल केटोन, तिन्ही नावं सांगितले. When dimethyl ketone is treated with cold and saturated solution of sodium bisulfite, then it forms diacetone sodium by किंवा acetone, not diacetone, dimethyl ketone sodium bisulfite किंवा acetone sodium bisulfite is formed. acetone sodium bisulfite. चला, दोन ऍडिशन रिॲक्शन आल्या लक्षात, ही आणि ही. पहिल्या वाक्य काय होतं, व्हेन अल्डिहाइड ऑर केटोन इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड, देन करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन कंपाउंड्स आर फॉर्म्ड. अल्डिहाइड गिव्स अल्डिहाइड सायनोहायड्रिन अँड केटोन गिव्स केटोन सायनोहायड्रिन. इथे
सोडियम बायसल्फाइड सोबत व्हेन अल्डिहाइड और केटोन इज ट्रीटेड विथ सोडियम बायसल्फाइड कोल्ड अँड सॅच्युरेटेड देन करस्पॉन्डिंग क्रिस्टलाइन सोडियम बायसल्फाइड कंपाऊंड्स आर फॉर्मड. झाल्या 2 रिॲक्शन. ह्या 4 हेडिंग आहेत. पुस्तकात मागे पुढे असतील पण मी ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीनं त्या सोप्या जातील तुम्हाला समजायला. ठीक आहे. सगळ्या रिॲक्शन्स घेणार आहोत आपण जेवढ्या तुमच्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत तेवढ्या. ठीक आहे. आता अल्कोहोलची ऍडिशन आणि चौथी आहे ग्रिग्नर्ड रिएजंटची. आता हा ग्रिग्नर्ड रिएजंटची रिॲक्शन अल्कोहोल प्रकरणात झालेली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल तुम्ही ती घरी तयार करायची आहे. पुढच्या एपिसोडमध्ये मी ती घेणार नाही, फक्त आठवण करून देतो. आताच तुम्ही ते पाहून घ्यायचे. When formaldehyde is treated with Grignard reagent, then primary alcohol is formed. When other aldehydes are treated with Grignard reagent, then secondary alcohols are formed. And when ketones are treated with Grignard reagent, then tertiary alcohols are formed. अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये ही रिॲक्शन आपण घेतली. फॉर्मॅल्डिहाइड वर ग्रिग्नर्ड रिएजंटची रिॲक्शन झाली तर प्रायमरी अल्कोहोल मिळतं. इतर अल्डिहाइड वर झाली ग्रिग्नर्ड रिएजंटची रिॲक्शन तर सेकंडरी अल्कोहोल मिळतं. आणि केटोनवर जर ग्रिग्नर्ड रिएजंटची रिॲक्शन झाली तर तिथे टर्शरी अल्कोहोल मिळतं. ही रिॲक्शन तुम्ही पाहून ठेवायची. म्हणजे मी आता पुढच्या 6व्या एपिसोडमध्ये हे इथे थोडक्यात एकच कोणती तरी घेईल तुम्हाला समजण्यासाठी. ही महत्वाची आहे, मोठी आहे थोडीशी. चालेल. मग आता हा 5वा लेसन आपण इथे पुरा करू आणि 6व्या लेसन मध्ये याचा अभ्यास तुम्हीच करायचा आहे आज घरी. ठीक आहे. आणि उद्याला मी हा पुढचा पार्ट टाकतो. पुरे करू इथे. ठीक आहे. पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया. बाय.